हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुखारविंदेन विवेशयातम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अखिल गोपकन्या मुरारी बाजा चितरोति विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी बाजा चितरोति तदाधिकं मोहवशादोचद गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वे मिलित्वा समाप्य योगम् सर्वे मिलित्वा समाप्य योगम् नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ओ जीवे सदैवं भज सुन्दराणि नमामि कृष्णस्य मनोहराणि जीवे सदैवं भज सुन्दराणि नमामि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तानि विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखावसाने दिगमेव सार
देव गेयं यावसाने तुदेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णू श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु स्वामूर्तमेत देवं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वश्रेष्ठ सच्चिदानंदगण अनंत कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास करणार श्री गुरुदेव शक्ती पवनसुधन मंत्र आहे विधीची आराध्य देवता सरस्वती माता कथा श्रवणासाठी उपस्थित सर्व रुयाळ ग्रामवासी सर्व जनता जनार्दन वंदनीय माता बालगोपाल बाहेरगाव येणारे सर्व साधू संत मंडळी भक्त मंडळी कथेचे यजमानपद ज्यांना ज्यांना प्राप्त झालेले असे आपले हरिभक्त परायण श्रीमानी बहुजराजी मोहनकर महाराज त्यांच्या धर्मपत्नी सुषमाताई बहुजराजी मोहनकर त्याचप्रमाणे आपले हरिभक्त परायण श्रीमानी सोपानजी शेलोकर महाराज त्यांच्या धर्मपत्नी जयश्रीताई सोपानजी शेलोकर त्याचप्रमाणे आपले हरिभक्त परायण लहूजी चाचेरकर महाराज त्यांच्या धर्मपत्नी पिंकीताई लहूजी चाचेरकर त्याचप्रमाणे आपले हरिभक्त परायण बागेसरजी डहारे महाराज त्यांच्या धर्मपत्नी नाजुकाताई बागेसरजी डहारे त्याचप्रमाणे आपले हरिभक्त परायण दिलीपजी गोरबडे महाराज त्यांच्या धर्मपत्नी शोभाताई दिलीपजी गोरबडे या सर्व यजमान दाम्पत्यांना नमन करून या भागवताचे म्हणजे अध्यक्ष महोदय आयोजक आमचे हरिभक्त परायण ओमदेवजी महाराज मोहनकर यांच्या कृपादानी कथेचा विस्तार आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व संत मंडळी देवर्षी महात्मा सर्वांना वंदन करून कथेला प्रारंभ करीत आहोत. आज आपल्या कथेचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी सर्वांनी वर हात करून हरे राम हरे कृष्ण या मंत्राचा महामंत्राचा जप करावा. तर हा महामंत्र आहे आणि ऋषीमुनीनं कलिसंतर नावाच्या उपनिषदातून हा महामंत्र घेतला आहे. हा मंत्र मंत्राबरोबर फायदा होते आणि म्हणून या सर्वांनी आपापल्या सर्वांच्या मुखातून हा महामंत्र निघलं पाहिजे. सर्वांनी हात वर करा. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 कृष्ण हरे 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 राम
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतव्य तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुतानी सौनकादृशीला भागवत कथेच्या प्रथम स्कंधाला तील कथा, या कथेमध्ये ज्यांनी एवढा मोठा 18,000 श्लोक, 12 स्कंद, 335 अध्याय दिलेले आहे, ही प्रेरणा आहे भगवंताची. कारण भागवताची कथा ज्यांच्या मुखातून निघालेली आहे, सर्वप्रथम ज्यांनी या कथेचा विस्तार केला ते व्यासजी महाराज. म्हणून आजही आपण दरवर्षाला व्यासांचा जो दिवस आहे, व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आखाडी लोक म्हणतात. आणि या गुरु पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला गेलेले व्यासजी महाराज, आणि त्यांचे त्या दिवशी एक प्रकारचं म्हणाल, ज्या दिवशी म्हणजे सर्व जगाला ज्ञान प्राप्त होते, पूर्ण ज्ञान ज्याला काय संपादन केलेलं आहे, पूर्ण ज्ञान वाटून दिलेलं आहे, आणि अशा पौर्णिमेला पुरली म्हणून तिला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आणि या व्यासांचा जन्म आहे, त्यातल्या त्या परिषिताची कथा आहे, या कथेमध्ये आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे जेवढं भागवत आहे, हे भागवत प्रत्यक्ष भगवंतानी नारायणानी हंसरूप धारण करून ब्रह्मदेवाला सांगितलं होतं, अहम निश्वासी मेवाग्र्यम नान्य दिसत सत्परम पश्चात परिपूर्णम. आणि अशाप्रमाणे पश्चात अहम मेवास मेवाग्रम नान्य दे सत्परम, भागवताचा श्लोक. असे श्लोक 4, या 4 श्लोकाचा विस्तार महाराज व्यासांनी कसा केला, व्यासाला कोणी सांगितलं, तर हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीच्या भागवत ते गुज विधाता सांगेगा नारदा, नारद व्यासासी उपदेशिले. आणि ते प्रत्यक्ष नारायणाने हंसरूप धारण करून ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, आणि नारदानी व्यासजी महाराजाला सांगितलं. त्या 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोक, 12 स्कंद, 335 असे अध्याय ज्यांनी तयार केलेले आहेत. आणि प्रत्यक्ष गणपती महाराजाला आव्हान केलं होतं, एवढं मोठं काय, एवढं मोठं शास्त्र लिहायचंय, ग्रंथ लिहायचंय, आणि म्हणून कोण लिहिल बा. आणि म्हणून त्यावेळेला देवर्षी नारदान काय या गणेशजी महाराजाला भगवान शंकराचे सुपुत्र गणपती महाराजाला काय पाचारण केलं, आणि गणपती महाराजांच्या हस्ते तयार झालेलं आहे. आणि एवढं का करावं लागले आहे, कारण देवर्षी नारद एकदा व्यासाश्रमामध्ये गेला असताना त्या ठिकाणी व्यासजी महाराज चिंतित होते. नारदानी पाहिलं, व्यासजी महाराज तुम्ही 17 पुराणाची करते, 6 शास्त्र, 4 वेद आणि अशा उपनिषदास तुम्ही करते आहात, तरी उदासीन का. काही माणसाच्या हातून अपूर्ण कार्य राहिलं तर मनुष्य उदासीन होत असतो. आणि म्हणून काहीतरी नारदा माझ्या हातून काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे. आणि म्हणून देवर्षी नारदाने सांगितलं, मार्ग सांगितलं, म्हणजे व्यासजी महाराज काही चिंता करू नका, मी ब्रह्मदेवाकडून 4 श्लोक श्रवण केलेले आहेत, ते तुम्हाला सांगतोय, त्याचा विस्तार करा आणि श्रीमद भागवताच्या कथा तयार करा. आणि ते श्रीमद भागवताचं काय कथा, श्रीमद भागवत महापुराणाची रचना जेव्हा व्यासजी महाराजांनी केलेली आहे, आणि तेव्हा त्यांना
त्यांना संतोष झाला, त्यांना समाधान झाला. का? सर्व पुराणाचं सार ज्यांनी ज्यांनी भागवत कथा ऐकली त्याला सर्व पुराण श्रवण केल्याचं फल प्राप्त होते. सर्व पुराणाचं सार आहे. जसं दुधाचं सार आहे शेवटी तूप, तसं सर्व पुराणाचं सार सारासार विचार. आपण सारासार विचार हरी पाठ, तसं सारासार विचार आहे कोण? भागवत महापुराण. बोली भागवत महापुराण असे व्यासजी महाराज कोण आहेत बा? या व्यासांचा जन्म झाला कसा? एकदाच प्रसंग होत महाराज. पराशर नावाचं ऋषी होते आणि हा पराशर नावाचा ऋषी उपरी काय म्हणाल अशा या पराशर नावाचा ऋषी एकदा असा तीर्थयात्रा भ्रमण करीत 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 जात असताना यमुना नदी पार करावयाची होती. त्या पार करण्याच्या या कामनाल त्यावेळी पुलिया नव्हतं, पूल नव्हतं, नावेनं जावं लागत होतं. नदीच्या पलीकडे एक धीवर महाराज नावेनं पलीकडे नेऊन द्यायचं आणि दुपारची वेळ होती. तो आपल्या जेवणाच्या कार्याकरता गेला, पण त्यांची कन्या मत्स्यगंधा नावाची त्या ठिकाणी होती. म्हणली तिला विनंती केली, हो कोण आहे म्हणले इथं नाव चालवणार, मला पलीकडे जायचं आहे. आणि त्यावेळेला महाराज मत्स्यगंधा म्हणजे ठीक आहे मी पलीकडे पोहोचवतो. ती मत्स्यगंधा तरुण होती आणि सौंदर्याने भाळलेली अशी सुंदर होती, पण तिच्या अंगाचा वास मासोळीसारखा यायचा. तिचं सुंदर होती हो, पण अंगाचा वास मासोळीचा. का? तिचा जन्मच मासोळीच्या पोटातून झालेला होता. एक मत्स्य राजा आणि एक मत्स्यगंधा, दोन मुलं का जन्माला आले मासोळीच्या पोटी. उपरीचर नावाचा राजा शिकार करण्यासाठी राजधानीतून अरण्यात गेलेला होता आणि त्या उपरीचर नावाच्या राजाची स्त्री भार्या त्यावेळेला महाराज झालं काय म्हणावं आणि त्यावेळेला ऋतुमती झाली आणि ऋतुमती झाल्यानंतर त्यावेळेला उपरीचर नावाच्या राजाला संकेत प्राप्त झाला आणि त्यावेळेला त्याचं वीर्यस्खलन झालं. आणि अमोघ असं किमतीचं म्हणजे वाया जाऊ नये आणि म्हणून इसा शेन पक्षाजवळ एका द्रोणात दिलं. ते द्रोण घेऊन शेन पक्षी त्यांच्या पत्नीकडे जात असताना त्यावेळेला झालं काय, रस्त्यात दुसऱ्या पक्षानं झडप मारली आणि तो खाली पडला, समुद्रात पडला. हो, समुद्रात एक शापित अप्सरा त्या समुद्रात मासोळी बनलेली होती. तिचं नाव होतं अद्रिका नावाची अप्सरा. आणि अद्रिका नावाची अप्सरा शापानं मासोळी का बनली? एक ऋषी महात्मा तपस्वी ऋषी स्नानासाठी महाराज त्या सागराच्या किनाऱ्यावर आंघोळ करत असताना त्याच्या अंगावर ही अप्सरा पाणी झोकायची. तिला त्या ऋषीला वाटले आपली अवहेलना करते, आपली टिंगल करत आहे. एक दोनदा सहन केलं ऋषी महाराजांनी, तिला राहवलं नाही. तिला श्राप दिला, अप्सरे तू माझी अवहेलना करत आहेस, टिंगल मासोळी बनशील म्हणे, मासोळी होशील. त्यावेळेला असं म्हणल्याबरोबर ती अद्रिका नावाची अप्सरा थरथर कापू लागली. महाराज मला उशाप द्यावं. त्यावेळेला सांगितलं तू मासोळी बनशील, पण तुझ्या पोटी दोन दिव्य असे मुलगा आणि मुलगी जन्माला येणार आहे. आणि त्यावेळेला महाराज झालं काय, तो अमोघ असा वीर्य शेन पक्षानं समुद्रात पडला. तो तिनं प्रासन केला, गर्भ राहिला. एका धीवरानं महाराज झालं काय म्हणाल, तो मासोळी पकडली आणि आपल्या घरी आणली, चिरली. तर एक बालक आणि एक बालिका त्याला प्राप्त झाली, मिळाली. म्हणजे काय राजाला नेऊन द्यावं. राजाने सांगितलं अर्ध तू घे, अर्ध माझ्यापाशी दे. उपरीचर नावाच्याच राजाच्या राजधानीमध्ये त्याला नेऊन दिलं आणि तो काय त्या मुलाचं नाव ठेवलं मत्स्यच्या काय मत्स्य राजा आणि या मुलीचं नाव ठेवलं मत्स्यगंधा. हे तू घे म्हणली पोरीला. धीवराने त्या पोरीचं काय आपल्या आश्रमात आणलं, आपल्या घरी आणलं आणि तीच मत्स्यगंधा या ठिकाणी काय म्हणाल ती नाव चालायचं काम करायची. पराशर रामाचं ऋषी महाराज आणि पराशर रामाच्या ऋषीला पुढचं संकेत माहीत होतं. हिच्या पोटी दिव्य पुरुष जन्माला घालायचा आणि तो दिव्य पुरुष महाभारताचा कर्ता होईल.
जो महाभारत लिहीन, काय त्यातल्या त्यात भागवत कथा लिहीन आणि 17 पुराणाची 18 पुराणाची रचना करीन असा दिव्य पुरुष या पृथ्वीवर जन्माला घालायचे. म्हणून कौमार अवस्थेमध्ये त्यावेळेला त्या ऋषींपासून परास्त ऋषींपासून त्या ठिकाणी त्या मत्स्यगंधाच्या गर्भामध्ये गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्यानंतर महाराज तिला सांगितलं तुझं कौमार अवस्था काय हे भंग पावणार नाही बरं का, कोणी नाव कुठं ठेवणार नाही. आणि जसं कुंतीला मुलगा झाला कुमार अवस्थेत तसाच तिला मुलगा झाला, पण तिचं कौमारत्व भंग काही झालं नाही. मुलगा जन्माला आला आणि तो व्यासजी महाराज. आणि त्याला सांगितलं त्या व्यासाने म्हणजे आई मी आता जातोय, जेव्हा जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तेव्हा मी जे तुझ्या समोर प्रकट होईल, माझं जेव्हा संकटाच्या वेळेला काय पाचारण कर मला. आणि तो एका द्वीपामध्ये राहू लागला, लहानाचा मोठा झाला. आणि म्हणून द्वापायन व्यास त्याला म्हणतात, गोपाल कृष्ण भगवान द्वापायन व्यास म्हणजे एका द्वीपामध्ये एका बेटामध्ये त्यांचं तो लहानाचा मोठा झालेला आहे. आणि जेव्हा ही मत्स्यगंधा त्या ठिकाणी राहत असताना आपल्या बापाच्या जवळ त्या ठिकाणी त्याच्या नगरातील असा एक राजा ज्याचं नाव होतं संतनू नावाचा राजा. या संतनू राजाची पहिली पत्नी महाराज गंगा, जिनं आपले काय म्हणा 7 मुलं गंगे सोडलेले होते. आणि या संतनू राजानं 8वा मुलगा तो गंगापुत्र भीष्म. आणि महाराज त्यावेळेला गंगापुत्र भीष्म आणि मुलगा असताना मुलगा त्यावेळेला राजा संतनू शिकार करण्याकरता गेला. त्या मत्स्यगंधाला परास्त ऋषीला सांगितलं त्यावेळेला तुझ्या एका मोठ्या श्रीमंत राजघराण्याशी राजाशी लग्न लागेल, तुझ्या अंगाचा सुगंध अत्तरासारखा सुगंध येईल, तो 100 योजने पसरेल. आणि तिला आशीर्वाद दिला होता. हा कशाचा सुगंध येत आहे? शिकार करण्यासाठी गेलेल्या राजाला असा त्या वनामध्ये असा सुगंध पसरलेला होता. तो सुगंध कशाचा असेल त्या सुगंधाच्या दिशेनं जेव्हा राजा गेला तेव्हा त्याला ती मत्स्यगंधा स्वरूपवान काय आणि त्यावेळेला ते पाहता बरोबर भाव विवळ झाला. अहो मला तुझ्याशी लग्न करायचे म्हणले तुम्ही राजा दिसताय, मी आपल्या मतानं कोणताही निर्णय घेत नाही, माझ्या वडिलाला विचारा म्हणले. माझे वडील आहे. आणि त्या वडिलांकडे गेला, त्याला सर्व साध्यंत हकीकत सांगितली. आणि मग झालं काय म्हणाल, त्यावेळेला त्याला त्या डिवरालाही माहीत होतं याला पहिल्या पत्नीचा मुलगा आहे आणि तो मोठा मुलगा राज्य तो राजा होईल. मग माझ्या मुलीच्या मुलाला काय दास्यत्व पत्करावं लागेल? नाही म्हणले राजा, मी कन्या तुला देणार नाही. त्यावेळेला काय गेलं महाराज, तो वापस गेला, घरी गेला. पण चिंता से घटे दुःख से घटे आणि चिंता करू लागला. आपला बाप असा का चिंता करताय? कोण्या पोरानं बापाचं लग्न जमवलं का? कोण्या पोरानं बापाचं लग्न जमवलं? अहो संतनू राजाच्या मुलानं आपल्या बापाचं लग्न जमवलं. बापासाठी संकल्प केला, जन्मभर लग्न करणार नाही म्हणले, अशी भीष्म प्रतिज्ञा केली महाराज. त्यावेळेला प्रधानजीच्या करवी का आपला पिता बोलत नाही, जीवत का नाही? आणि मग त्यावेळेला मग त्याला कळलं की अशा या धीवर कन्या मत्स्यगंधा हिच्याशी आपल्या संतुलला आपल्या पित्याला लग्न करावयाचं आहे. आणि म्हणून मुलगा असताना काही सांगू शकत नाही की आपला मुलगा असताना बाप कसा लग्न करेल बा. आणि त्यावेळेला स्वतः मुलगा गेला त्या धीवराकडे गेला, मत्स्यगंधाकडे गेला, विनवण्या केल्या म्हणजे याच मत्स्यगंधाचा मुलगा राज्याभिषेक करेल, तोच राजा होईल, मी राजा होणार नाही. आणि त्यातल्या त्यात मी लग्नच करणार नाही म्हणले. आणि मी लग्न करणार नाही म्हणजे मला मुलं काय होणार नाही. आणि म्हणून हिच्याच पोटी येणारी संतती आणि हेच सर्व राज्यकारभार पाहतील. अशा प्रमाणे भीष्म प्रतिज्ञा करणारा त्याच नाव आहे गंगापुत्र भीष्म.
गोपाल कृष्ण भगवान की गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमण हरि गोविंद 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 बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो जय जय श्री आणि त्यावेळेला महाराज संतनू राजांचा विवाह मत्स्यगंधासोबत झाला. मुलं झाले महाराज. काय चित्रांगद चित्रबाहू अशा प्रमाणे मुलं झाले. मुलं लहानाचे मोठे झालं. मोठं झाल्यानंतर झालं काय म्हणाल, आता भीष्मानं म्हणली काय भीष्म प्रतिज्ञा घेतली लग्न करणार नाही, म्हणजे या मुलाचं लग्न करावं. आणि म्हणून पण आता मुली कोण देणार. त्यावेळेला एक स्वयंवर चाललेलं होतं आणि काशीच्या राजांनी आपल्या मुलीचं विवाह 3 मुली होत्या आणि अंबिका अंबालिका अशा 3 मुलीचं स्वयंवर असलेलं होतं. जो कोणी या लढाईमध्ये जिंकेल त्याला आपली कन्यादान करण्यात येईल. राजे महाराजे सूरवीर त्या ठिकाणी काशीला पोहोचले. गंगापुत्र भीष्म त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालं काय म्हणाल, मग त्या लढाईमध्ये गंगापुत्र भीष्माचा विजय झाला. 3 कन्या गंगापुत्र भीष्माला दिल्या. पण गंगापुत्र भीष्मानं संकल्प केलं होतं लग्न करणार. आणलं महाराज त्या मुलीला आणि म्हणले काय मी तर लग्न करणार नाही, म्हणजे माझ्या भावाशी लग्न करा, माझ्या भावाशी लग्न करा म्हणलं. पण त्यावेळेला अंबा होती. काहून म्हणले तुमच्या भावाशी लग्न करणार, तुम्ही आम्हाला जिंकून आणले, मला जिंकून आणले, मला तुमच्याशी लग्न करायचं. ते म्हणले मी लग्न करणार नाही, संकल्प केला म्हणे. मग महाराज नाईलाज असतो म्हण काय त्या अंबानं महाराज त्याला श्राप दिला भीष्माला. म्हणले पाहू म्हणले माझ्याच लग्न करत नाही ना, मग माझं प्रेम आहे म्हणलं काय शाल्वराजावर, त्या शाल्वराजाकडे जा म्हणले, तुझा ज्याच्याशी प्रेम आहे त्याच्याशी लग्न कर. गेलं महाराज. शाल्वराजाने सांगितलं तुला ज्याने जिंकून निघलं त्याच्याशी लग्न कर. त्यांनी काय असून तिला पाचारण केलं नाही, तिच्याशी लग्न केलं नाही, उलट वापस पाठवलं. आणखीन भीष्माकडे आली. भीष्मानं सांगितलं मी कठोर परिक्रमा काय प्रतिज्ञा केली ना, जन्मात लग्न करणार नाही म्हणले. आणखीन वापस गेली. पण श्राप दिलं होतं काय, श्राप दिलं होतं पुन्हा जन्म घेईन पण बदला घेतल्याशिवाय राहणार. भीष्मा तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणलं. पण या काय अंबिका या 2 मुलीचा विवाह आणि अशा प्रमाणे चित्रांगण चित्रबाहू यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर झालं काय म्हणाल, काही दिवसानं महाराज संतान काही झाली नाही आणि दोन्ही मुलांचं निधन झालं. काही कारणास्तव अरण्यात गेले, शिकारीला गेले, दोन्ही भाऊ मरण पावले. हो आता 2 सुना आहे. या मत्स्यगंधाला 2 सुना, तिचंच नाव महाराज काय ठेवलं होतं, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा प्रमाणे तिला 2 मुलं मरण पावली. सुना आता म्हणजे आपला वंश कसा वाढेल बा. आणि म्हणून त्यावेळेला तिला आठवलं कौमार अवस्थेत आपल्याला मुलगा झाला आहे. तो म्हणत होता म्हणे आपलं जेव्हा संकट पडेल तेव्हा मला वाचारण कर. आणि व्यासाला आव्हान केलं, कशाला मारलं म्हणे विनाकारण, काही बोललं नाही म्हणजे याच्यापासून. त्यावेळेला महाराज दुसऱ्या दिवशी पहाटेलाच कळलंय 5 पांडवांचे मुलं मेले, आपले लेकर मेले. कोणी मारलं असावं, भीम अर्जुन नकुल सहदेव यांना चिंता वाटली. भगवान कृष्णानं ध्यान लावून पाहिलं. म्हणले धर्मा या 5 पांडवाला मारणारा दुसरा तिसरा कोणी नाही रे. म्हणले हा अस्वस्थाम आहे, जा त्याला धरून आणा, पकडून आणा. अरे आणलं, मारू नका म्हणले. द्रौपदी म्हणेल ती शिक्षा द्या याला. महाराज द्रौपदीकडे नेलं. द्रौपदीने सांगितलं मारू नका म्हणले. शास्त्रात म्हणले
तुमच्या गुरुचा मुलगा आहे, तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल असं लिहिलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. ब्राह्मणाचा मुलगा आहे, ब्रह्महत्येचे पातक लागेल, गुरुचा मुलगा आहे. आणि म्हणून त्याची आई विधवा आहे. मला दुःख झालं चालेल म्हणे, पण त्याच्या आईला विधवा होऊन काय, विधवा असलं तिला दुःख होऊ नये म्हणे. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणलं महाराज, सोडून द्या म्हणे त्याला. पण कृष्णानं सांगितलं असं सोडायचं नाही. भीमा, याच्या मस्तकात दिव्यसा तेजपुंज मणी आहे, ज्याच्यामुळे याच्यामध्ये तेज निर्माण होते, याला शक्ती निर्माण होते. असा तेजपुंज मणी याच्या मस्तकातून काळ म्हणली. त्या भीमानं त्याच्या मस्तकातला कर कचून महाराज तो दिव्य असा मणी काढलं. भगवंतानी सांगितलं, कृष्णाने अस्वस्थामा जा म्हणले, जोपर्यंत कलियुग राहील तोपर्यंत असा वनवन भटकत राहती. तुझ्या मस्तकावरचा हा काय, तुझ्या मस्तकावरचा जखम कधी भरणार नाही. आणि म्हणून त्यांच्या पोटी महाराज झालं काय म्हणाल, तो असा अस्वस्थामा आजही भटकत आहे, आजही जिवंत आहे. अस्वस्थामा हनुमान जिवंत आहे, व्यास महाराज जिवंत आहे, बिभीषण जिवंत आहे अजूनही, कारण त्यांना चिरंजीव पद प्राप्त झालंय. कृपाचार्य जिवंत आहे. आणि म्हणून अस्वस्थामा बलेर व्यासू हनुमानच बिभीषणा कृपा परशुरामैच सप्तैता चिरंजीविना गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा प्रमाणे त्याच पांडवाच्या वंशामध्ये या अभिमन्यूची काय, हा अभिमन्यू मग चक्रव्यूहात मरण पावला. मग मुलगा नाही, मग उत्तरेच्या गर्भावर त्या अस्वस्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. तो ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर त्या उत्तरेनं देवाचा धावा केला. देवा धावा म्हणले, आता कोणीच नाही माझं काय रक्षण करणार. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी एका क्षणात प्रकट झालं. ती रडत होती उत्तरा, तिच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं अस्वस्थाम्यानी. अस्वस्थाम्याचा जळपलाट आहे. सुदर्शन चक्रानं त्या अस्वस्थाम्याचा पाठलाग केला आणि त्यावेळेला त्या ब्रह्मास्त्राचा सर्वनाश केला. या सुदर्शन चक्राने सूक्ष्म रूप धारण केलं. आईच्या गर्भामध्ये तो बालक मेलेला होता, त्या बालकाला जिवंत केलं. सूक्ष्म धारण करून अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून भगवंतांनी त्या बालकाला दर्शन दिलं आणि त्या बालकाला जिवंत केलं. मग कालांतराने तो बालक सुखरूप जन्माला आला. त्याचंच नाव ठेवलं परीक्षित नावाचा राजा. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित मग लहानाचा मोठा झाला. पांडवाला आता एकुलता एक नातू होता. त्याचं वयात आल्यानंतर लग्न झालं. त्याचं लग्न झाल्यानंतर महाराज त्याची पत्नी उत्तर काय नाव होतं. आणि अशाप्रमाणे त्या राजा परीक्षिताची पत्नी होती इरावती. आणि इरावती या मुलीशी लग्न झालं, मुलं झालं, 5 मुलं झाले. मोठा मुलगा जन्मे दे. आता आपला नातू पण तू आता मोठे झालेले, आता राज्याभिषेक केलं पाहिजे. राज्याभिषेक केलं. 5ही पांडव स्वर्गाला गेले. गोपाल कृष्ण भगवान की. जन्मात एकदा खोटा बोलला महाराज धर्मराजा. स्वर्गाच्या शिळ्यात चढता बरोबर जाता एकेकाने आपला देह ठेवला. सदेह वैकुंठाला, सदेह स्वर्गाला जाणारा धर्मराजा डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. आम्ही का बरं, तर जन्मात एकदा खोटं बोललं म्हणून डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. आपण जन्मभर दररोज खोटा बोलणाराच्या काय दररोज खोटा बोलणारा म्हणून स्वर्गात जाईल का हो. धर्मराजा एकदा खोटा बोलला तर डाव्या पायाचा अंगठा गळून पडला, पण स्वर्गात गेला महाराज. आणि अशाप्रमाणे इकडे या पांडवाच्या वंशात असणारा एकुलता एक मुलगा भीमानं सांगितलं होतं काय, अर्जुनाने सांगितलं, विनवण्या केल्या. परीक्षिता सर्व काही पाहायचं हाताळायचं. या असणारी पेटी आहे, पेटीत लांबले काही म्हणजे अशी ती दिव्य वस्तू आहे, ती काढायची नाही, पाहायची नाही. जे पाहायची नाही, काढायची नाही, स्पर्श करायची नाही म्हणलं ते केल्याशिवाय आलं नाही. त्यावेळेला 5ही पांडव स्वर्गाला गेलं. काय असावं गुहे म्हणून ती खोली उघडली, संदूक उघडलं, दिव्य असा मुकुट काढलं. मुकुट होता तिथं, तो हिरे माणिक मोती चढवलेला. आणि तो दिव्य असा मुकुट पाहता बरोबर मोह झाला. डोक्यात चढवलं. तो मुकुट होता जरासंधाचं. जरासंधाला युद्धामध्ये काय मारलं होतं भीमानं, बळजबरीनं हिसकावून आणलं होतं. बळजबरीनं हिसकावून आणलेल्या धनामध्ये काय कलीचा वास असतो. आणि म्हणून त्यावेळेला तो कलीनं प्रवेश केलं होतं. तो मुकुट धारण केला, शिकारीला गेला. उन्हाळ्याचे दिवस तहान लागले.
पाण्याच्या शोधासाठी फिरता फिरता एका ऋषीच्या आश्रमात गेला. पाणी मागितलं, पाणी नाही मिळाला. ऋषी ध्यानस्थ होता. याला राग आला, क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या पोटी त्यावेळेला पाहिलं आश्रमाच्या सभोवताल फिरलं, एक मेलेला साप दिसला. उचललं, त्याच्या गळ्यात टाकलं. गळ्यात अपमान झाला महाराज साधूचा. थोड्या वेळा साधूचा मुलगा आला. शृंग ऋषी पाहिलं आपल्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्पाचा आहार घातलाय. कोण महामूर्ख श्राप दिलं राजा, श्राप दिला. विष्णू श्रीमद भगवतो, जो कोणी माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्पाचा हार घातला असेल त्याचा 7 दिवसात मृत्यू होईल. आणि म्हणून या परीक्षिताला श्राप भेटला होता. आणि परीक्षित राजा गौरमुख नावाचा शिष्य या समीक ऋषीचा काय शिष्य होता, जाऊन सांगा रे म्हणे कोणीतरी. काय राजा असाच मरेल म्हणे, माहीत राहणार नाही. आणि म्हणून गौरमुख नावाचा शिष्य गेला हस्तिनापूर नगरीला. साध्यंत सांगितलं. राजा घाबरला नाही. त्याला कळलं आता आपण मरणार, 7 दिवसात मरणार, 8वा दिवस लागणार नाही. बायकोला सांगितलं, पोराला सांगितलं, राज्याभिषेक केलं. आणि त्यावेळेला राजा असा राजर्षीचा आता ब्रह्मर्षी आला आणि साधू सच्या संगतीच्या या काय मेळाव्यात जाऊन बसला. आणि त्यावेळेला त्या ब्रह्मसभेमध्ये सुखदेवजी महामुनीचं आगमन झालं. आगमन होता बरोबर सर्वांनी स्वागत केलं. सुस्वागतम सुखा, सुस्वागतम सुखा, सुस्वागतम सुखा, सुस्वागतम सुखा, शरणागतम सुखा, शरणागतम सुखा, शरणागतम सुखा, महाराज की 16 वर्षाचा मुलगा दिगंबर अवस्थेतला, अंगावर एकही वस्त्र नाही, कौपीन घातलेला आणि कुरळ्या केसाचा सावळ्या वर्णाचा मुलगा, 16 वर्षाचा मुलगा तिथं त्याचं आगमन होत आहे. जमीन थरथर कापत होती, हालत होती जमीन. का हालत आहे? सर्व ऋषी मुनींनी मागा वळून मागं पाहिलं तो दिव्य पुरुष दिसला, दिव्य बालक दिसला. अधिकार श्रेष्ठतम उठून उभे झाले, स्वागत केलं. महाराज या महाराज बसावं. कारण मनुष्य वयानं किती वाढला मोठा झाला त्याला किंमत नाही. काय मनुष्य ज्ञानानं मनुष्याची किंमत वाढते बरं का. आणि म्हणून चांगदेव महाराज काय 1400 वर्ष जगला. पण या काय 16-17 वर्षाच्या बालकाला शरण आला ना. काय ज्ञानेश्वराला शरण आला, मुक्ताबाईला गुरु केलं त्यानं. लहान लहान बालकाच्या सानिध्यात अधिकार त्यानं पाहिलं. आपण 1400 वर्ष जगलो पण वाया गेली म्हणे, आपण अजूनपर्यंत काही गुरु केलं नाही. आणि म्हणून त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी प्रचिती आली. म्हणून मनुष्य किती मोठा वयार झाला त्याला किंमत नाही. मोठं होऊन मनुष्याने काय काय केलं याला किंमत आहे. अशाप्रमाणे महाराज परीक्षित रामाच्या राजा काय परीक्षित म्हणतोय, देवा आता मी मरणार आहे, 7 दिवसानं माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसलाय, मी पाप केलाय. आणि म्हणून सांगा म्हणे, जो मनुष्य मरणाच्या दारात आहे त्यानं काय करावं, कोणत्या देवाची आराधना करावी, भक्ती कशी करावी. आणि म्हणून त्यावेळेला राजा म्हणले, आता तू शांत राहा, आता तू राजर्षी राहिला नाही, आता ब्रह्मर्षाला आहे, सर्व संघ परित्याग केलाय. आणि म्हणून तुला मी ज्ञान सांगण्यासाठी, भागवत कथा सांगण्यासाठी, का तुझ्या आजोबाच्या घरचं रासू यज्ञामध्ये अन्न खाल्लं होतं म्हणे, आणि त्या अन्नाची अजून परतफेड केली नाही. पण त्या अन्नाची परतफेड करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून आपण होऊन आलो रे म्हणे, तुनं आपलं मला बोलावलं नाही, पाचारण केलं नाही, मला आपणहून यावं लागले. आणि तुला भागवत कथा सांगून तुला त्याच्यातून मुक्त करून देतोय. आणि तुला मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, आता चिंताच करू नको म्हणली. या भक्ती मार्गाला लागायचं असेल मनुष्यानं, कोण्या देवाची भक्ती करावी म्हणे, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय जो देव पंढरपूरचा पांडुरंग,
कशापायी उभा झाला असावा. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या पवित्र पावन भूमीमध्ये पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आलेला. एक पुंडलिक नावाचा काय नास्तिक मुलगा होता, ब्राह्मणाचा मुलगा येऊ द्या. पुंडलिकाची झाकी आता इकडे येऊ द्या आपल्याला, कारण आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, या महाराष्ट्राच्या पवित्र पावनभूमीमध्ये महाराष्ट्राचे दैवत आहे पंढरीचं पांडुरंग. बोलिये पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आणि या भूमीमध्ये, या पवित्र पावन भूमीमध्ये महाराज जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाव तया टाया, काय भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. 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 आणि पुंडलिकाचे माता पिता नास्तिक होता पुंडलिक, ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेला. पुंडलिकाच्या आईचे नाव होतं सत्या. हे सत्यावय म्हातारी होऊन गेली आता. आणि हे पुंडलिकाचे बाप जानुदेव. आणि महाराज म्हातारपणात मुलगा झाला. म्हातारपणात मुलगा झाल्यानंतर झालं काय, तारुण्यात आला. पण त्यावेळेला संगत काय म्हणाल, वाईट मुलांची घडली. वाईट मुलांची संगत घडल्यामुळे मला ऐकत नव्हतं. काय ऐकत नसल्यामुळे हा आपला पोरगा आता तारुण्यात आला. बापाची ऐकत नाही, आईची ऐकत नाही. म्हणून हा लाईनवर रागावं, काय चांगलं वागावं. म्हणून या पोराचं लग्न करून दिलं. कोणाचं, पुंडलिकाचं. पुंडलिकाच्या माता पित्यानं. आता तरी सुधरेल बा. पण लग्न झालं रे झालं, आणि बायकोच्या मोहात पडला. कारण पूर्वी लहानपणी आई बापावर पोरग प्रेम करतो, काय लग्न झाल्यानंतर बायकोवर प्रेम करतो, काय आणि मुलं झाल्यानंतर बायकोचं प्रेम कमी होते, काय बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम कमी होते, ते मुलावर प्रेम जडते. आणि मग मुला बाळाचं लग्न झालं, आणखीन का नातू पण झालं का, आणखीन ते नातू पंतावर प्रेम काय जडत असते. अशी महाराज असं या संस्कार या परिवारामध्ये असं प्रेम असं द्विगुणित होत एक एक प्रेम कमी होते आणि एक एक प्रेम वाढत असते. अशा प्रमाणे त्या पुंडलिकाचं लग्न झालं. आई म्हणू लागली, पुंडलिका अरे बायको असताना नवऱ्यानं काम करू नये रे म्हणून. काय समजावून सांगितलं. एक दिवस महाराज भांडी घासता काय बायको भांडी घासते, नवऱ्याला पुंडली, अगं तुझा हात कोमल आहे, कशाला घासतो म्हणले भांडी, बाजूला केलं. आज सासूनं सांगितलं, सुनबाई नवऱ्याच्या हातून काम करून घेऊ नये बरं का, नवरा आपला देव असते म्हणले. त्या बायकोनं नवऱ्याला सांगितलं, पहा पोरगा झाला मोठा, ठोकर बनला पोरगा. बोलिये पुंडलिक महाराज की जय, महाराज की जय. माझ्या खेळे हात करा. हे बुढ्या पुंडलिकाकडे माईक दे, पुंडलिकाकडे माईक दे, आहे का? हा त्याची हात लावा, हात दाखवा. हे म्हाताऱ्या माझ्या बायकोला काय म्हणला, काय माझ्या आईनंही सुद्धा माझ्या बायकोला म्हणलंय, काय तू काम करते, नवऱ्याकडून काम करून घेऊ नये. ही पुंडलिकाची बायको एकदम लहान आहे महाराज, काय एकदम लहान महाराज. एवढा नवरानं कसे बायकोनं पसंत केलं तर माहित ना बा. आणि म्हणून अशा चौरीच्या सारखी बायको, सुंदर अशी पाहायला सुंदर आणि सुंदर अशी छोटी, काय आणि पत्नी आहे. आणि त्यावेळेला सांगितलं, महाराज हो माझ्या पत्नीला त्रास देता, काय या घरात म्हणा, या घरात तुम्ही राहायचं नाही, माझ्या बायकोला तुम्ही त्रास देता. आणि म्हणे, बाबा आई या घरातून चालते वा, एक तर तुम्हीच राहा, नाहीतर मीच राहा, एक तर तुम्हीच राहा नाहीतर आम्ही राहू, तर चालते वा मला या घरात.
काही नाही म्हणे तुमच्या या घरामध्ये या घरामध्ये गट्ट नाही आणलं का असा हा हे घ्या तुमचे कपडे लत्ते चालते वा इथून या घरातून. महाराज पुंडलिकानं आपल्या आई बापाला क्या म्हणले या घरात राहायचं नाही, लाथा मारलं, घराच्या बाहेर काढलं. रडत 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 महाराज आई काय पुंडलिका याच्यासाठी तुला मोठं केलं का रे, काय याच्यासाठी मोठं केलं आणि म्हणून आम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर काढतोय. त्यावेळेला बायकोकडे गेला महाराज. जाणू दे इकडे बायकोकडे जाणो दोघही जण इकडे या फिरा इथले ते इकडे या येते येतं फिरा फिरा असं पहिले भोवताला फिरा पुरे फिरायचं. आणि पुंडलिका ठीक आहे मले पुंडलिका काय तुला लहानाचं मोठं करून आमची चूक झाली रे, आम्ही आता या घरात राहत नाही, आम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर कल्लास म्हणले पुंडलिका. आणि अशाप्रमाणे महाराज दोघेही महाराज नवरा बायको चाललं दर मजल करत करत काशी यात्रेला चाललेलं आहे. आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ, काशी विश्वेश्वराच्या सानिध्यात राहू. आणि त्यावेळेला काशी विश्व सानिध्यात राहिल्यानंतर महाराज त्यावेळेला झालं काय म्हणाल बायको म्हणते का हो तुमचे आई वडील झाले 2 महिने झाले, काय 2 महिने झाले काशी लकट गेलेले आहेत आणि घरात राहिले असते तर अन्न खाल्लं असतं म्हणे. अहो कुत्र्याला पण भात टाकतो, त्यांनाही भात टाकलं नाही, काय त्यांनाही पोळी दिली असती, भाकर दिली असती. त्यावेळेला बायकोला खांद्यावर घ्या त्यामुळे तू म्हणतेस म्हणून जाऊ म्हणली, पण 2 महिने कुठं भेटतील आपले आई बाबा. आणि म्हणून त्यावेळेला खांद्यावर घेतलं महाराज. अरे पुंडलिक काशी यात्रा करी आई हॅलो आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरी. पुंडलिक काशी आई बापाच्या गळ्याला स्त्रिया मुली स्त्रिया त्या बागेत आल्या. बागेत आल्यानंतर त्या ऋषींच्या आश्रमात गेल्या. काही क्षण तिथे सेवा केली. त्या आश्रमातून निघाल्या दिव्य रूप धारण केलेल्या होत्या. पवित्र काय स्वर्गाच्या देवांगना सारख्या त्या स्त्रिया दिसू लागल्या. त्यावेळेला पुंडलिकाने त्या स्त्रियांना विचारलं
स्त्रियानो तुम्ही कोण आहात या आश्रमात यायच्या अगोदर तुम्ही अमंगल होत्या अपवित्र होत्या इथे त्या झोपडीत गेल्या या झोपडीतून बाहेर येतावर तुम्ही एवढ्या स्वर्गाच्या देवांगणासारख्या का चमकत आहात त्या वेळेला सांगितलं त्या स्त्रियानं कुंडलिका तुझ्यासारखे पापी आमच्या जलात स्नान करतात आम्ही अपवित्र होतो अमंगल होतो आणि जेव्हा आम्ही या ऋषीच्या मध्ये येतो मुकुट ऋषीचे दर्शन करतो इथं झाडझूड करतो साफसफाई करतो काम करतो तेव्हा आम्हाला पवित्रता मिळते तेव्हा आम्ही स्वर्गाच्या देवांगणासारख्या सुंदर दिसतो आणि कोण ऋषी आहे म्हणून आवाज मारला ओ ऋषी महाराज अहो ऋषी महाराज दार उघडा ऋषी महाराजांनी सांगितलं आपलं पुंडलिका पाप्या पुंडलिका आई बापाला घराच्या बाहेर लाता मारून घराच्या बाहेर हाकलला जा तुझं मला तोंड पाहायचं नाही महाराज मला तुमचं दर्शन द्या पुंडलिका अरे पुंडलिका मातृदेव भव पितृदेव भव अरे आई वडील आपले देव आहे आणि आई वडिलाची सेवा म्हणजे साऱ्या तीर्थाची सेवा आहे आणि म्हणून त्यावेळेला त्या ऋषींचा आवाज कानावर घेतला तो मंत्र त्यांच्या कानावर आला धावत धावत पुंडली आपल्या आई वडिलाच्या सेवेसाठी लागलाय बायको म्हणजे ओ मी इथेच आहे इथे जाणार पुढे फळ इकडे आणा मोसंबी आणा म्हणलं तू तिथेच चुल्यात जा आता म्हणले मी आपल्या आई बापाला सुधून आणतो आणि आपल्या आई बापाला सुधून आणि अशा प्रमाणे पुंडली तर मजल करत करत गावावरून या गावून त्या गावाला विचारतोय माझे माता पिता दिसले का असं करत करत काशीला गेले काशीला भीक मागत होते काशी विश्वेश्वराच्या मंदिरात भीक मागवते आणि त्या ठिकाणी महाराज काय भीक द्याओ द्या भीक द्याओ द्या भीक द्याओ माया बहिणी तुमची सेवा करी बाप कळला नाही रे पुंडलिका या घरातून आम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर काढलास त्या घरात आम्ही पुन्हा येणार नाही आम्हाला माहित आहे मध्ये सुनबाईचा स्वभाव माहित आहे आणि ज्या घरात आम्हाला हाकलला तिथं येणार नाही बाबा त्या घरात नका राहू दुसरं छोटं तयार करू चला म्हणले पण मी तुमची सेवा करेन महाराज आई वडिलाला घेतलं चला आई वडिलाला घ्या आता आई वडिला खांद्यावर उचला ना दोघी आई वडिलाला एका खांद्यावर घ्या आणि वडिलाला एका खांद्यावर चला म्हणले आता तुम्ही दुःख करायचं नाही मातृ देव भव बसा खाली बसा ना खाली बसू द्या खाली बसा तुम्ही यायला बसू द्या खाली बसता आल्या पाहिजे माझा एक आईला एका खांद्यावर बापाला एका खांद्यावर बसवलं महाराज आई दर बदल करत करत मातृदेव भव पितृदेव भव असं करत करत महाराज चला त्यावेळेला पुंडलिक महाराज की जय वडिलाला असं घेऊन महाराज या काशीवरून पंढरपूरला आले मला फिरा असा कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता बंदी कृष्ण कसा खाली पायदा बंद करायचे झोपा ते खाली दोघे पायदा बंद
कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा बहिण बंधू चुलता कृष्ण माझा बहिण बंधू चुलता कृष्ण देवाला वाटलं कोण आपलं नाव घेता येतं. भगवान गोकुळावरून महाराज विष्णू पदावरून पोहोचले. तिथं आवाज गेला, कोण आपलं नाव घेतंय? कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता. भेटलं पाहिजे म्हणजे त्याला. आणि साक्षात पांडुरंग महाराज काय द्वारका पांडुरंग त्या ठिकाणी प्रगट झाला. भगवंत त्या ठिकाणी येऊन पोहोचला. कोण रे? पुंडलिका. अरे माझं भजन करतोयस, बाहेर ये म्हणले. कोण आहात तुम्ही? मी देव आहो. पण मी देव आहो म्हणलं. माहित पाहिजे का नाही? आणि अशा प्रमाणे भगवंत म्हणते मी देव आहो पुंडलिका बाहेर ये. देव असा का कोणी असा काय, जोपर्यंत आपल्या आई बापाची सेवा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. थांबा म्हणे, तुम्हाला थांबायचंय. एक वीट घेतली महाराज, वीट घ्या आणि ते फेका तिकडे आणि या विटेवर उभे राहा. नेऊन ठेवा देवापासून लागून त्या म्हणजे उभे राहा म्हणले. जोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाही. आणि महाराज कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता बहीण बंधू चिंता कृष्ण माझ्या असं करत सेवा केली. मग बाहेर आला. उभे व्हा आता, उभे व्हा समोरचा देवासमोर. तुम्ही उभे व्हा ना. तुम्ही ते झोपलेच राहू द्या, त्याला झोपलेच राहू द्या. तुम्ही उभे व्हा, त्यांच्याकडे जा, देवाकडे जा. अहो कोण आहात तुम्ही? मी साक्षात परब्रह्म आहे. अरे पांडुरंग आहे ना, काय पाहिजे तुला माग. पुंडलिक म्हणू लागला देवा मी फारच सोबून दिसतो. तुम्ही जसं आता उभे आहे ना कबरेवर हात ठेवून तसंच निरंतर या भूमीवर उभे राहा. या क्षेत्राला पंढरपूर नाव काय ते प्रख्यात राहो. आणि देवा तुम्हाला द्यायचं असेल ना, देव म्हणजे तू माग म्हणे. देवा तुम्हाला द्यायचीच आहे का? मग तुमच्या भक्तानं काय तुमच्या नावाच्या अगोदर त्याने माझं नाव घेतलं पाहिजे म्हणे. देव म्हणले असं आहे का? म्हणजे तथास्तु. देवानं तथास्तु म्हणलं. देवापासून पूर्ण भजनवाले कीर्तनवाले काय देवाच्या नावाच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेत असतात. जय देव जय पांडुरंगा ओर पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पारू लगा. जय देव तुळशी माळा गळा कंठोण्याकटी काशी पितांबर कस्तुरलाटी देव सुरवर नित्यची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पारू लगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र थया होय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाढती. जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे लगा. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. आश्रय जोगमुने परम भक्त रे नाना परिली पाई रे हरि करिता. आरती करू तुझ भगवंता.
सोने मुकुटमणी परमादेवा विनजनी साज सीता भाविक भक्ता उदार दाता मोक्षधर राजे आता हो आराधे करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता पारमय माग्रंथाचा वडवेणा गोणाचा कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जनबोधाचा जया प्रभूता कवी अंतरीचा समरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता नवे आश्रे घोषा जे देवे मन पूर्णा अनाथ या स्मरण क्वचित टळे जन्म मरण आद्रिपाद जाती स्थिर शांती दैवदती कृष्ण पदे रे ओ माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुराया पाचाई दरवाजा ज्योती प्रकाशल्या राणा ज्योती प्रकाशल्या राणा निराकार वस्तू कैसी आकाराले निराकार वस्तू कैसी आकाराले सर्वांगा भगवानी सद्गुरु माऊली माझी सद्गुरु माऊली डोळा सांगे भात कोडल्या काया रचले डोळा सांगे भात कोडल्या काया रचले नवकिर्याचा जोरार मोठे बसवले आत मोठे बसवले सप्तसागराचा वेढा कैसा घातला सप्तसागराचा वेढा कैसा घातला बाप माझा कैवारी आला माझा कैवारी आला ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुराया ओवाळा ओवाळा माझ्या मंदालमाला गोपालकाई कपालमाला श्रीशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय काली मुंडांगन वंदित चरणं डोळा कपाळ नरुपती श्रीनारायण आनंद भोजन हरे माता पिता तमेव तमेव वस्तु सता तमेव विचार तमेव तमेव सर्व मुख्य कायेन वाचा मनसेंद्रिय वा भजना वा भजन परमेत्या सकल गुण श्री नारायणाय समर्पया अधिगमगे श्रम रामनारायण कृष्णनाम गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी आपापल्या जागेवर रांगेत बसा. प्रसाद वाटणार आणि प्रसाद घ्या.